राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. संघ राजकारण द्वैत. लेखक विराग पाचपोर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून संघटनेला राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय संघ संस्थापकांनी घेतला. संघ राजकारणापासून दूर असला तरी राजकारणाला वळण देण्याचे काम संघाने नेहमीच केले. हिंदू समाजाच्या हिताचे असे अनेक मुद्दे संघाने ऐरणीवर आणले जे पुढे जाऊन राजकारणाचे केंद्रबिंदू बनले. संघ आणि राजकारण यांचे नाते नेमके कसे आहे? देशाच्या राजकारणामध्ये संघाची भूमिका काय असते याचे आजही अनेकांना कोडे असते. लेखक विराग पाचपोर. आपल्या देशामध्ये गेली अनेक वर्षे राजकारण हे लोकांच्या जीवनामध्ये इतक्या खोलवर घुसले आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातूनच बघण्याची सवय लागली आहे. वास्तविक संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवारांनी नागपुरात सन 1925 मध्ये केली. ती राजकारणासाठी म्हणून नव्हती केली. हे खरे आहे की संघाच्या त्यावेळच्या प्रतिज्ञेमध्ये देशाला स्वतंत्र करणे हा एक मोठा हेतू होता. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि समाज बांधणी, संघटन आणि ही संघटित शक्ती विधायक कार्यासाठी लावणे असे उद्देश समोर ठेवून संघाच्या कामाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे चालू राजकारण म्हणजे डे टू डे पॉलिटिक्सला संघाने प्रयत्नपूर्वक वेगळे ठेवले होते. याच्याशी संबंधित एक घटना सांगावीशी वाटते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यावेळेला पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात होते. परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन होण्याआधी 1940 मध्ये त्यांची आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांची भेट झाली. त्या भेटीत श्यामाप्रसाद मुखर्जींनी डॉक्टरांना म्हटले होते की संघासारख्या संघटनेने राजकारणात भाग घेतला पाहिजे. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिले होते, चालू राजकारणामध्ये संघ भाग घेणार नाही. पुढे मंत्रिमंडळात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे मुखर्जी राजीनामा देऊन बाहेर पडले. त्यांनी जनसंघ नावाने एक पक्ष सुरू करण्याचे ठरवले. ते त्यावेळेला तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटायला आले आणि त्यांनी गुरुजींकडे मदत मागितली. त्यावेळी ज्यांना राजकारणात थोडी रुची होती असेही काही स्वयंसेवक होते. त्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत देण्यात आले. त्यात प्रामुख्याने दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, अटल बिहारी वाजपेयी, सुंदरसिंग भंडारी अशी काही मंडळी होती. या मंडळींनी मिळून भारतीय जनसंघ या नावाने एक राजकीय पक्ष स्थापन केला. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यासाठी, तिथे एक विधान, एक प्रधान, एक निशाण लागू करण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन छेडले. त्यांना अटक झाली. जम्मू काश्मीरच्या एका तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर जनसंघाला वाढवण्याची जबाबदारी तेव्हा त्यांच्यासोबत सहकारी म्हणून गेलेल्या संघाच्या स्वयंसेवकांवर येऊन पडली. त्यांनी तो वाढवला. आज त्या जनसंघाचे भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर झालेले आपण पाहतो आणि इवले से रोप लावियले दारी या उक्तीचा प्रत्यय घेत आज हा भारतीय जनता पक्ष केंद्रातही गेल्या 11 वर्षांपासून आणि भारतातील अनेक राज्यांमध्येही सत्तेत आहे. अशा प्रकारे सत्तेच्या केंद्रस्थानी हा पक्ष येऊन पोहोचला आहे. संघाचा आणि भाजपाचा काय संबंध आहे असा प्रश्न अनेकदा सर्वसामान्य माणसांना पडतो. अनेकदा पत्रकारही नागपूरमधून सगळे कंट्रोल होते असे म्हणतात. नागपूर हे संघाचे केंद्रीय कार्यालय आहे. राजकारण हा वेगळा विषय आहे आणि संघाची सुरुवातीपासूनच भूमिका आहे की समाज जीवनाची जी काही वेगवेगळी अंग आहेत त्यातील एक राजकारण आहे. राजकारण सर्वस्व नाही. त्यामुळे राजकारणाला किती महत्त्व द्यायचे हे संघाने ठरवलेले आहे. त्या सीमेरेषेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी संघाने आतापर्यंत घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहील.
आज आपण लोकशाही पद्धत स्वीकारली आहे. या लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका हा एक अपरिहार्य असा भाग आहे आणि निवडणूक म्हटली की एक व्यक्ती तिच्या विरोधात दुसरी व्यक्ती असे उभे राहणार आणि मग मी कसा चांगला आहे त्यामुळे मला निवडून द्या हे सांगण्याची एक स्पर्धा निवडणुकांच्या काळात आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हेवेदावे, भांडणे निर्माण होत असतात. संघाचे मूळ काम समाजाचे संघटन करणे आहे. संघटन करत असताना पहिली अट ही आहे की लोकांच्या मनामध्ये असलेले सर्व प्रकारचे भेद बाजूला झाले पाहिजेत. ते एका विचाराने भारलेले असतील तरच संघटन होईल. त्यामुळे संघाने अशा प्रकारच्या निवडणुकांच्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे. संघाने निवडणुकीमध्ये प्रचार केला नाही असे नाही. 1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनता पार्टी नावाच्या पक्षासाठी संघाच्या लोकांनी प्रचार केला हे खरे आहे. यामागे कारण होते. त्यावेळी देशासमोर लोकशाही व्यवस्था जिवंत राहील की नाही, का ती हुकुमशाहीकडे जाईल असे संकट होते. ही राष्ट्रीय आपत्ती होती. हे संकट केवळ संघावर नाही तर लोकशाहीवर आहे असा विचार संघाने केला आणि हे दूर करायचे असेल तर हे संकट आणणाऱ्या लोकांना सत्तेतून दूर करण्याचा विचार करून संघाच्या स्वयंसेवकांनी प्रचार केला. जनता पक्षाचे लोक निवडून आले, सरकार बनले. दुर्दैवाने तो प्रयोग फार काही चालला नाही. परंतु लोकतंत्र टिकवून ठेवण्यामध्ये संघाची भूमिका या निमित्ताने अधोरेखित झाली. संघाचे स्वयंसेवकही या देशाचे नागरिक आहेत आणि नागरिक असल्यामुळे त्यांची आवड-निवड जपण्याचे स्वातंत्र्य त्यांना घटनेने दिले आहे. संघाचे स्वयंसेवक होणे हा त्यांच्या आवडीनिवडीचा भाग आहे आणि कोणत्या पक्षाशी जुळवून राहावे हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये जा, भाजपमध्ये जा किंवा अन्य कोणत्या पक्षात जा असे संघ सांगत नाही. तुम्हाला जो योग्य वाटतो त्या पक्षात जा असे संघ सांगतो. परंतु कोणत्याही पक्षात गेलात तरी राष्ट्रहिताच्या आड येणारा असा कुठलाही विचार करू नये. जिथे जाऊ तिथे राष्ट्रहिताला प्राधान्य देऊ अशी भूमिका संघ स्वयंसेवकांची असावी एवढेच संघाचे सांगणे आहे. बाळासाहेब देवरस यांनीही याचा उल्लेख केला आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये संघाचे स्वयंसेवक गेले पाहिजेत. त्या निमित्ताने वेगवेगळे स्वयंसेवक त्या पक्षामध्ये राहून देशभक्तीचा विचार प्रसृत करण्यामध्ये सक्षम होतील अशी त्यांची भूमिका होती. सन 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाच्या स्वयंसेवकांना काँग्रेसमध्ये सदस्यता मिळावी म्हणून प्रस्ताव पारित करून घेतला होता. पुरुषोत्तमदास टंडन तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. परंतु परदेशातील प्रवासावरून परतल्यानंतर नेहरू यांनी तो प्रस्ताव उलटवला. त्यांच्या मनात कदाचित भीती असेल की संघवाले काँग्रेसमध्ये असतील तर आपल्याला बाहेर जायला लागेल. समजा तो विषय पुढे गेला असता आणि संघाच्या स्वयंसेवकांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला असता तर स्थिती काही प्रमाणात वेगळी राहिली असती. राजकीय विचार करण्याची संघाला गरज वाटली ती 1948 मध्ये गांधी हत्येचा ठपका ठेवून संघावर बंदी घालण्यात आली तेव्हा. संघाला समाप्त करण्याच्या हेतूनेच ही बंदी घातली गेली. त्यावेळी संसदेत, विधानसभेत, सार्वजनिक व्यासपीठावर संघाची बाजू मांडणारे असे कोणतेही राजकीय पक्ष अस्तित्वात नव्हते. त्यामुळे संघाची बाजू मांडणारा एखादा तरी राजकीय पक्ष व्यासपीठ हवे अशी भूमिका मांडण्यात आली. संघाच्या स्वयंसेवकांना कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचे स्वातंत्र्य असेल तरीही त्या पक्षांनी त्यांना घेतले पाहिजे ना, असाही प्रश्न आहे. जनसंघ नावाचा पक्ष संघाच्या स्वयंसेवकांना सदस्यत्व द्यायला तयार होता. त्यामुळे ते जनसंघात गेले आणि मग पुढे भारतीय जनता पार्टीत गेले. संघाचा हेतू हा राजकारणाऐवजी राष्ट्रकारण हाच आहे. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न, देशावर झालेले आक्रमण, धर्मांतराचा प्रश्न असे वेगवेगळे प्रश्न देशासमोर आले. त्या सगळ्या प्रश्नांवर संघाने घेतलेली भूमिका ही राजकारणापासून प्रेरित नसून राष्ट्रकारणापासून प्रेरित आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था ही नेहमी राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी असावी. राजकारणात आपले मतभेद असले तरी जेव्हा देशकारण करायचे आहे तेव्हा आपण सगळे एक आहोत ही भावना जागवली पाहिजे. ही संघाची भूमिका आहे. तुम्ही जिथे तिथे जाल
तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट देशहित हीच असली पाहिजे. स्वतःचे किंवा स्वतःच्या पक्षाचे हित नसावे असे निर्देश संघाने स्वयंसेवकांना दिले आहेत. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी युनोमध्ये काश्मीर मुद्द्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवले. त्यांनी त्यांच्या पक्षातला नेता नाही निवडला. आताही ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर जगातल्या विभिन्न देशांमध्ये भारताची प्रतिनिधी मंडळे गेली. त्यावेळी अनेक पक्षातल्या प्रतिनिधींनी देशाची बाजू मांडली. ही संघाचीच भूमिका आहे. राष्ट्रहिताची भूमिका ही संघाची भूमिका आहे. त्यामुळे राजकारण हा अतिशय लहानसा भाग असला तरी तो महत्त्वाचा आहे. डॉक्टर हेडगेवार नेहमी म्हणायचे की संघ हे पॉवर हाऊस आहे. तुम्हाला जिथे कुठे वीज घ्यायची असेल तर त्या चॅनेलनेच घ्यावी लागते. म्हणूनच पॉवर हाऊसमधील ऊर्जा चॅनलाइज करण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले आहे. आज देशामध्ये एकही क्षेत्र असे नाही की जिथे संघाचे स्वयंसेवक पोहोचले नाहीत. मग त्यात राजकारण असेल, समाजकारण असेल आणि अर्थकारण असेल, अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत संघ पोहोचला आहे. डॉक्टर हेडगेवारांपासून आता मोहनराव भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांची राजकारण आणि संघ याबाबतची भूमिका कायम आहे. त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही. मात्र डॉक्टर हेडगेवार यांनी जेव्हा संघ सुरू केला तेव्हा स्थिती वेगळी होती. देश पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यासाठी देशभरात आंदोलने सुरू होती. त्यामुळे संघाने आपले ध्येय देशाला स्वतंत्र करणे हे ठेवले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर होते हिंदूंचे संघटन. देश स्वतंत्र झाल्यानंतर गोळवलकर गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. त्यांनी सुद्धा राजकारणासंबंधी हीच भूमिका घेतली. एक आठवण आहे, मुस्लिमांना जनसंघामध्ये प्रवेश मिळावा की नाही असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा गुरुजींनी त्यांना स्पष्टच सांगितले, तुमच्या पक्षाचे नाव भारतीय जनसंघ आहे, हिंदू जनसंघ नाही. आणि त्यामुळे जे जे स्वतःला भारतीय मानतात त्या सगळ्यांसाठी तुमचा पक्ष आहे हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. आताही मोठ्या प्रमाणावर मुस्लिमही भाजपशी जोडले जात आहेत. संघावर आजवर अनेक खालच्या स्तरावर आरोप करण्यात आले आणि अजूनही वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून संघावर आरोप केले जातात. मात्र त्यावर कोणतेही उत्तर संघाकडून दिले जात नाही. सगळा हिंदू समाज आपला आहे आणि आपल्याला काम हिंदू समाजाचे करायचे आहे, ही संघाची प्राथमिक भूमिका आहे. मात्र प्रत्येकाची वेगवेगळी रचना, मती, स्वभाव आहे. त्यानुसार त्याला वागण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु हे असे असले तरी हा माझा आहे या भावनेपोटी संघाने अशी टीका करणाऱ्यांवर काउंटर अटॅक केला नाही. गांधी हत्येनंतर संघाच्या स्वयंसेवकांवर एवढा मोठा हल्ला झाला, जाळपोळ करण्यात आली, परंतु संघाने प्रतिक्रिया दिली नाही. मारणारेही हिंदूच आहेत, मार खाणारेही हिंदूच आहेत. आणीबाणीत इतक्या स्वयंसेवकांना डांबून टाकले, त्यांच्या घरच्यांना त्रास दिला, अनेक स्वयंसेवक मेले. पण बाळासाहेब काय म्हणाले? विसरा आणि क्षमा करा. हा मनाचा मोठेपणा पाहून प्रभावित होऊन नंतर संघाच्या जवळ आलेले असे पुष्कळ लोक आपल्याला आढळतील. सर्वोदयी नेते, गांधींचे पट्टशिष्य विनोबा भावे यांचेही यात नाव घेता येईल. चौधरी चरणसिंगांची एक गोष्ट आहे. ते त्यांच्या मतदारसंघामध्ये संघावर टीका टिप्पणी करायचे, शिव्या द्यायचे. आणीबाणीत एकदा त्यांना संघाचे कार्यकर्ते भेटले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, तुम्ही असे का बोलता? त्यावर चौधरी म्हणाले, तुम्ही जे काम करता ते चांगले आहे, पण मी जे करतो ते मला करणे आवश्यक आहे. कारण मी तुमचे गुणगान केले तर मला मुसलमानांची मते मिळणार नाहीत आणि माझे मतांचे राजकारण गडबडून जाईल. त्यामुळे मी काय बोलतो याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. राजकारणाला, त्यातही मतांच्या राजकारणाला महत्त्व दिल्यामुळे अशा प्रकारे संघावर टीका करणारेही खूप लोक आहेत. त्यांना आतून माहीत असते की आपण जे करतोय ते बरोबर नाही, परंतु ती त्यांची मजबुरी आहे. मात्र संघाची भूमिका ही हिंदू समाजाबद्दल आपलेपणाची आहे आणि हिंदू कोण आहे तर या देशाला आपली मातृभूमी मानतो, या देशाशी
संस्कृतीशी आपलेपणाची भावना ठेवतो तो हिंदू आहे, अशी साधी सरळ व्याख्या केली आहे. कोणता धर्मग्रंथ वाचता, कोणत्या देवाची पूजा करता, कोणत्या देवळात जाता याच्याशी काही संबंध नाही. दत्तोपंत ठेंगडे नेहमी म्हणायचे, आज जे शाखेत येतात ते आपले प्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत. जे संघस्थानावर येत नाहीत ते अप्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत. त्यांना पुढे संघस्थानावर आणायचे आहे. अशी आपलेपणाची भावना असल्यामुळे हा एक प्रकारचा व्यापक दृष्टिकोन आलेला आहे. संघाच्या स्वयंसेवकांना स्वतःचे म्हणून विचार, आवडीनिवडी, मते आहेत. त्यामुळे त्यांना संघ अमुक करा असे निर्देश देत नाहीत. मात्र त्यांनी राजकारणात रस दाखवला तर त्याला तिथे जाण्यास सांगितले जाते. तुम्ही संघाचे स्वयंसेवक असाल, परंतु उद्या तुम्ही भारतीय जनता पार्टीत किंवा भारतीय मजदूर संघात, कल्याण आश्रमात, विद्याभारतीत काम करणार असाल तर त्या संघटनेच्या नियमांचे पालन केले पाहिजे. मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून मला खास वागणूक मिळावी अशी अपेक्षा ठेवू नये, असे स्पष्ट सांगितले आहे. संघाच्या बैठकांमध्ये संघाचे कार्यक्रम, ध्येय धोरणे यावर साहजिकच चर्चा होते. अधिकृतपणे राजकारणावर चर्चा संघाच्या बैठकांमध्ये होत नाही. संघाच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संस्थांचे प्रतिनिधी, भाजपचेही प्रतिनिधी यात असतात आणि तिथे अधिकृतपणे राजकारणावर चर्चा ही अजेंड्यावर नसते. समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला प्रभाव म्हणजे राष्ट्रीय विचारांचा प्रभाव असला पाहिजे, असा संघाचा विचार आहे. त्यातली एक आठवण म्हणजे जेव्हा मध्य प्रदेश हे सेंट्रल प्रोव्हिन्स असताना त्याची राजधानी नागपूर होती, तेव्हा मुख्यमंत्री होते पंडित रविशंकर शुक्ला. त्यावेळी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि ते विमानाने एकत्र जात होते. त्यावेळी शुक्लाजी म्हणाले की आम्हाला असे कळले आहे की RSSचे लोक जनसंघावर वरचढ होत आहेत. त्यावेळी गुरुजी असे म्हणाले की बरोबर आहे, पण आम्ही जनसंघावरच नाही सर्वांवरच वरचढ होऊ इच्छितो. काँग्रेसलाही डॉमिनेट करू. सगळ्या क्षेत्रांमध्ये आमचा प्रभाव राहावा. वाईट अर्थाने नव्हे तर राष्ट्रीय विचारांचा प्रभाव या देशामध्ये वाढावा, हे संघाचे उद्दिष्ट आहे. आज संघाचे काम जगातील 40 देशांमध्ये आहे. त्या ठिकाणी हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने संघाचे काम चालते. आणखी 30-40 देशांमध्ये संपर्क आहेत. विशेषतः UK, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, नैरोबीसारख्या काही आफ्रिकी देशात संघाचे काम तिथल्या हिंदू समाजामध्ये चांगले आहे. त्यातही तिथले स्थानिक लोक संघाच्या संपर्कात येतात. त्यातून त्यांचे पुष्कळदा मतपरिवर्तन घडते. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर या संघाच्या तेथील मकर संक्रांतीच्या उत्सवात आल्या होत्या आणि कुटुंब व्यवस्था हिंदू समाजाने कशी जपली आहे याचे फार चांगले उदाहरण त्यांनी दिले होते. अमेरिकेतले काही सिनेटर संघाच्या कार्यक्रमात येतात. हिंदुत्वाचा विचार हा मानव कल्याणाचा विचार आहे. हा कुठल्याही धर्माचा विचार नाही आणि हे जगाला पटवून देण्यासाठी तुमच्या जवळ शक्ती असेल तरच ते शक्य आहे. संघामध्ये आम्ही गीत शिकलो आहोत. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. संघ कार्याचे शेवटचे लक्ष हे सत्ता मिळवणे नाही तर सगळ्या समाजाला सोबत घेऊन संघटित असा समाज निर्माण करून पुढे जायचे आहे. या विजयादशमीला संघाची 100 वर्षे पूर्ण होतील. आता संघाला सगळ्या समाजाला सोबत घेऊन देशाला विश्वगुरु पदावर नेण्याचे ध्येय साध्य करायचे आहे. येणारी परिस्थिती अनुकूल असली तरी त्याच्या साहाय्याने आपण आपला उद्देश शक्य तितक्या लवकर गाठू शकू असा प्रयत्न संघाला करावा लागेल. लेखक मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.